नमस्कार. मी संगम प्रभाकर कोटलवार दैनिक सारथी समाचारचा संपादक आहे. 12 वर्षापासून मी लातूरमध्ये स्वतःचं दैनिक चालवतो. यापूर्वी दैनिक एकमतमध्ये मी 12 वर्ष जाहिरात विभागात काम केलं. तिथल्या अनुभवानंतर मला स्वतःचं दैनिक चालू केलं. दैनिकामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे RNI ते ABC पर्यंतचे सगळं कामं मी केलेत. इथं उभा राहायचं कारण म्हणजे मी आज जी स्मरणिका प्रकाशित झाली त्यामध्ये एक माझा लेख आहे की राजकीय पक्षाकडून प्रिंट मीडियाचा वापर हा टाकून देण्यासारखा किंवा चिंगमसारखा केला जातो. या विषयावर मी थोडं भाष्य करणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून माध्यमांची भूमिका देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि विकासात महत्त्वपूर्ण आहे. माध्यम हीच आपल्या देशाचा कणा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून माध्यमाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षाच्या माध्यमातून करण्यात येते. व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अधिवेशनानिमित्ताने कशा पद्धतीने राजकीय पक्ष माध्यमावर अन्याय करतात याबाबत बोलण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे. खरं तर वृत्तपत्र चालवणे हा एक मोठा वसा आहे. अनेक संपादक प्रामाणिकपणे वृत्तपत्र चालवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. महाराष्ट्रात शासनमान्य यादीवर 1769 एवढी इतकी दैनिके व साप्ताहिके आहेत. यात मुंबईत 122, कोकण विभागात 179, पुणे विभागात 204, नाशिक विभागात 161. सर ऐका ना सर, हा जो विषय मांडतोय मी, मालक, संपादक, मुद्रक ह्याच्या ज्या अडचणी ह्या वर्षी लोकसभेत आल्या त्याबद्दल मी बोलतोय. सुरुवात मी थोडी प्रास्ताविक केलं, पण मी थेट सर म्हणतात त्याचं मुद्द्याला हात घालतो. आज राजकीय पक्षाकडून मेन स्ट्रीमचे 6 दैनिकं जर सोडले तर राष्ट्रीय पातळीवर 7वा पेपर त्यांनी जाहिरातीमध्ये घेतला नाही. त्यामध्ये भाजप असो, काँग्रेस असो. हा विषय झाला राष्ट्रीय. राज्य पातळीवर सुद्धा 4 ते 5 दैनिकाशिवाय कुठल्याही माणसाला जाहिरात दिली नाही. त्याचप्रमाणे स्थानिक लेवलवर सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी 3 ते 4 दैनिकाला जाहिराती दिल्या. आपण 5 वर्ष वाट बघतो की निवडणूक लागल्यानंतर 4 पैसे आपल्याला मिळतील. पण यावेळेस लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांनी सगळ्याच पत्रकारांचा किंवा संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशकांचा भ्रमनिरास केला. त्यांनी आपल्याला चिंगमसारखं वापरलं आणि फेकून दिलं. आपल्याकडनं अपेक्षा करतात की प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही या, प्रेस कॉन्फरन्सला या, आमचे मोर्चे अटेंड करा, आमच्या बातम्या प्रसिद्ध करा. पण ज्या वेळेस त्यांच्याकडे जाहिरातीचा विषय येतो किंवा एखाद्या माध्यमातून आपल्याला आर्थिक मदत करायची असते त्यावेळेस सांगतात तुमचं सर्क्युलेशन किती आहे, तुमचा पेपर कुठपर्यंत जातो, आमचं बजेट संपलं आहे. मग अशा परिस्थितीत पेपर मालक असो, संपादक असो, पत्रकारांचा उल्हास निघून जातो आणि तो डिजिटल मीडियाकडे निघतो. मग एकंदर आज जर ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या काही काळात प्रिंट मीडिया बंद पडेल. याच्यावर काहीतरी ठोस उपाय करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियानं काहीतरी ठाम भूमिका घ्यावी, जेणेकरून प्रिंट मीडिया ही इंडस्ट्री जिवंत राहील. कारण जवळपास या इंडस्ट्रीजवर किमान नाही म्हणलं तर 1 कोटी लोक आधारित आहेत. म्हणजे जाहिरातदारापासून ते एजंटापर्यंत, वितरकापासून एजंटापर्यंत. तर माझी अशी भूमिका आहे की व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळेंनी आपली संपूर्ण व्हॉइस ऑफ इंडियाची टीम, वृत्तपत्र जगले पाहिजेत, पत्रकार जगला पाहिजे, पत्रकार हा टिकला पाहिजे, या भावनेतून पुढाकार घेऊन काहीतरी निर्णय व्हावा, या अपेक्षेतून या अधिवेशनात काहीतरी हालचाल व्हावी, यासाठी हा मुद्दा मी सर्वांसमोर मांडतोय. मला असं वाटतं की 90% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे इथे जमलेला. कोणी जे साप्ताहिक किंवा छोट्या दैनिकात काम करतात ते, आपण त्याच्यामधले तज्ज्ञ आहात. आपण एक रिपोर्ट छान बनवा, आपण PM CMला इथं तर भेटूया आणि त्यातून काय मार्ग काढता ते बघूया. पण आता पत्रकारितेचे सगळे दिवस बदललेले आहेत. किती दिवस आपल्याला जाहिराती मिळतील, किती आपण अंक काढतो आणि सगळा विषय एकाला एक लागू नये त्याचे सविस्तर रिसर्च करून आपण ते शासनाकडे देऊया.